आज एक गृहिणी म्हणून गृहिणीने नवीन वर्षाचा संकल्प कसा करावा याविषयी आपण बोलणार आहोत. गृहिणींसाठी नवीन वर्षाचा संकल्प हा ताण देणारा नसून आत्मविश्वास वाढवणारा, शक्य आणि स्वतःसाठी वेळ देणारा असायलाच हवा. खाली सोप्या शब्दात आणि मुद्द्यांमध्ये मी अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येक गृहिणीला उपयुक्त ठरणार आहेत. सर्वात प्रथम, छोटे आणि शक्य संकल्प ठेवा. खूप मोठे संकल्प शक्यतो टिकत नाहीत, त्यामुळे सगळंच बदलायला जाऊही नका. उदाहरणार्थ, रोज 15-30 मिनिटं शांत बसणं, आठवड्यातून 3 दिवस चालणं, मोबाईलचा वापर कमी करणं, स्वतःची तब्येत आधी पाहणं हे गरजेचंच आहे. स्वतःची ओळख जपा. फक्त घर सांभाळणारी एवढीच ओळख नको. संकल्प असू शकतो, माझं कौशल्य वापरणं, कुकिंग, लेखन, व्हिडिओ, हस्तकला, सोशल मीडिया, यूट्यूबवर काम करणं, शिकणं, ऑनलाईन कोर्स, नवीन कला, वेगवेगळ्या गोष्टी शिकणं, आत्मसात करणं हे गरजेचंच आहे. मानसिक शांततेसाठी संकल्प. गृहिणी सगळ्यांची काळजी घेते, पण स्वतःला विसरते. त्यामुळे संकल्प ठेवा. स्वतःला दोष देणं बंद करा. नाही म्हणायला शिका. प्रत्येक गोष्ट मनावर घेणार नाही हे मात्र काळजीपूर्वक शिका. इतरांकडे दुर्लक्ष करायला शिका. स्वतःसाठी वेळ द्यायला शिका. इतरांशी तुलना थांबवण्याचा संकल्प. दुसऱ्याचं आयुष्य पाहून स्वतःला कमी समजणार नाही. माझा प्रवास माझा आहे हे मी मान्य करणार आहे. हे मी मान्य केलंय आणि तो प्रवास मला आनंदाने जगायचा आहे हे स्वतःला सांगा आणि ते स्वीकारा. हे सत्य. इतरांची तुलना तुम्हाला तोडतंय हे लक्षात घ्या. स्वतःला दर महिन्याला एक बक्षीस म्हणून संकल्प पूर्ण झाला की स्वतःसाठी छोटं गिफ्ट, आवडता चहा, कॉफी, एक दिवस पूर्णपणे विश्रांती, बाहेर फिरायला जाणे किंवा स्वतःसाठी काहीतरी नवीन खरेदी करणे या छोट्या छोट्या गोष्टी देखील स्वतःसाठी ठरवा. त्यातूनही आनंद शोधता येतो. स्वतःसाठी दररोज आरशात पाहून स्वतःला एक चांगली गोष्ट सांगणार आहे. माझ्या भावनांना कमी लेखणार नाही. थकल्यावर थांबायला शिकेल. स्वतःला सगळं जमायलाच हवं या दबावातून मात्र स्वतःला मुक्त करेल. प्रत्येक गोष्टीसाठी धडपड करणं, प्रयत्न करणं सोडून देईल. जे शक्य आहे तितकंच करेल. मानसिक मजबूतीसाठी संकल्प. शांत राहणं ही कमजोरी नाही हे नेहमी लक्षात ठेवा. गरज नसताना वाद टाळा. मन दुखावणाऱ्या आठवणींना पुन्हा पुन्हा जागवणार नाही. रडायला आलं तर रडेल, लपवणार नाही. अश्रू हे माझे आहेत, त्यांना पूर्णपणे मुक्त करण्याची जबाबदारी ही माझीच असेल. आत्मसन्मानासाठी जगेल. अपमान सहन करणार नाही. माझ्या कष्टांची किंमत स्वतः ओळखेल. स्वतःसाठी उभं राहण्याची हिंमत ठेवेल. चुकीचं असेल तर शांतपणे विरोध करेल, मात्र सहन करणार नाही. चुकीच्या गोष्टी ठामपणे मांडण्यासाठी स्वतः मात्र आत्मविश्वासाने उभी राहील. नात्यांसाठी सगळ्यांना खुश ठेवण्याचा हट्ट मात्र आता सोडून देईल. अपेक्षा स्पष्ट ठेवेल. माझ्या मर्यादा ठरवेल. प्रेम देईल, पण स्वतःला मात्र हरवणार नाही. सर्व काही इतरांवरती लुटणारही नाही. स्वतःसाठी काही राखून ठेवण्याची माझी जबाबदारी देखील आहे. माझं एक असं स्वतःचं नातं आहे. डिजिटल आणि वेळेचा वापर. निरर्थक रील्स पाहण्यात वेळ वाया अजिबात घालवणार नाही. दिवसातून ठराविक वेळेत सोशल मीडिया वापरेल. माझ्या प्रगतीसाठी मोबाईलचा उपयोग करेल. इतरत्र गोष्टींसाठी त्याचा दुरुपयोग होणार नाही याची मात्र नक्कीच काळजी घेईल. स्वप्नांसाठी. स्वतःच्या स्वप्नांसाठी जगताही आलं पाहिजे. वय झाले म्हणून थांबणार नाही. उशीर झाला म्हणून सोडणारही नाही. हळूहळू का होईना पण पुढे मी जाणार आहे. माझं स्वप्न माझं आहे, ते वैध नाही हे मात्र मी मान्य करणार आहे. ते वैध आहे, मात्र मी आहे तोपर्यंत जगणार आहे आणि ते पूर्तीला नेणार आहे. छोटा पण खोल अर्थ असलेला असाही एक संकल्प. यावर्षी मी इतरांसाठी जगताना मी मला स्वतःला मात्र कधीही विसरणार नाही. मी माझ्या स्वतःसाठी जगणार आहे. गृहिणींसाठी सर्वात सोपा असा हा संकल्प. यावर्षी मी स्वतःकडे दुर्लक्ष करणार नाही. घर सांभाळताना माझी स्वप्नही मी जपणार आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, खरं तर हा व्हिडिओ फक्त मैत्रिणींसाठीच आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हाच अशा सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच भेटूया. धन्यवाद.